आज आम्ही नाश्त्यासाठी बनवणार आहे झटपट बीटरूटचे पराठे। हा एक मी बीट घेतलेला आहे, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं, कोथिंबीर, हळदपूड, ओवा आणि तीळ, हिरव्या मिरच्या पण पाहिजे आणि आल्याचा एक तुकडा। मी आता हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार आहे। एक आल्याचा तुकडा, थोडंसं जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। बीटची साल काढून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला बीटची साल सगळी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं हे बीट किसून झालेलं आहे। हे यामध्ये आता पीठ घालून मळून घ्यायचं आहे आपल्याला। मी गव्हाचं पीठ घेत आहे, प्रथम चाळून। यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घालत आहे। हे बारीक केलेलं सगळं मिश्रण मी यामध्ये घालत आहे। मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं। आपल्याला यामध्ये तीळ आणि ओवा सुद्धा मी घातलेला आहे आधी। थोडंसं मीठ घालायचं आहे। आता यामध्ये मी बीट घातलेलं आहे किसलेलं। आता हे आपल्याला एकत्र पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर। शक्यतो करून पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। जेवढं बीटमध्ये पाणी सुटलेलं आहे तेवढ्या बीटच्या ह्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। पाणी जर घातलं तर पातळ होईल पीठ आणि ते पळपुडाला आपल्याला लाटता येणार नाही। आता हे आपण मिश्रण टाकून पीठ चांगलं व्यवस्थित एकजीव होईस्तोवर का मळायचं आहे चांगलं। त्यासाठी थोडंसं तेल लावायचं आपल्याला पीठ मऊ होण्यासाठी। बघा आता अशा प्रकारे आपलं पीठ एकदम मऊ झालेलं आहे। बघा अशा प्रकारे आपलं पीठ मळलेलं आहे मी। आपल्याला चपातीच्या आकाराचा गोल गोळा करून घ्यायचा आहे। ते प्रथम पिठात बुडवून घ्यायचा आणि हळूवारपणे लाटायचा आहे। अशा प्रकारे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे। तो भाजण्यासाठी टाकलेला आहे मी। करपूस आकारावर आपल्याला पराठा भाजायचा आहे। तेल लावायचं आहे आपल्याला। तूप सुद्धा तुम्ही लावू शकता। बघा आता आपला पराठा दोन्हीकडून कसा करपूस भाजत आहे। मीडियम साईजवर आपल्याला भाजायचा आहे पराठा। बघा आता अशा प्रकारे आपला पराठा भाजलेला आहे। अशा प्रकारे आपला पराठा तयार झालेला आहे। हा पराठा वेट लॉससाठी अतिशय उत्तम आहे। तुम्ही एकदा ट्राय करून नक्की सांगा बीटरूटचा पराठा कसा झाला आहे ते। धन्यवाद।